आजपासून मी एक नवीन संदेश मालिका सुरू करीत आहे, जिचं नाव आहे देव आणि राष्ट्र. देव आणि राष्ट्र. आणि आजचा विषय आहे राष्ट्रांचा उगम. द ओरिजिन ऑफ द नेशन्स. राष्ट्रांचा उगम. आणि शास्त्राभाग आहे उत्पत्ती 9, उत्पत्ती 11 आणि प्रेषितांची कृत्ये 17. हे तीन शास्त्रभाग तुमच्यापुढे काढून ठेवा. उत्पत्ती 9, उत्पत्ती 11 आणि प्रेषितांची कृत्ये 17. आता ज्यावेळेस काही वर्षापूर्वी आपण पाहिलं, ज्यावेळेस बातमी आली की रशिया, जे सोव्हिएट युनियन रशिया होतं, त्याचं सोव्हिएट युनियन झालं. तसंच इतर काही राष्ट्र जे होते, ब्रिटिश एम्पायर होतं, युनायटेड किंगडम झालं. काही राष्ट्र जे टॉपला होते ते नेस्तनाबूत झाले. ज्यावेळेस आपण असं वाचतो किंवा आपला देश की 150 वर्ष ब्रिटिश राज्याच्या गुलामगिरीत होता, त्याच्या अगोदर मुघल साम्राज्य होतं, तर वेगवेगळे देश स्वातंत्र्यात जातात, पुन्हा गुलामगिरीत जातात. हा इतिहास आहे. आणि ज्यावेळेस आपण इतिहास वाचतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की काही देश जे अस्तित्वात होते ते आज अस्तित्वात नाहीत, आणि जे देश म्हणून नव्हते ते आज अस्तित्वात आलेले आहेत. आणि मग प्रश्न असा उभा राहतो की हे देश किंवा राष्ट्र जे उदयास येतात, पतन पावतात, यांच्याबद्दल देवाची काही योजना आहे का? देवाचा नियंत्रण जर जगावर आहे तर राष्ट्रांवर देखील आहे का? आणि म्हणून ह्या सिरीजचा एक उद्देश हा आहे की तुम्हाला ही खात्री करून देणं, देवाच्या वचनातून आपली खात्री होणं की देवाचं जगावर, जगातील देशांवर नियंत्रण आहे. आणि पृथ्वीवर देशांमध्ये काय चाललेलं आहे त्याचं मानवजातीच्या इतिहासावर, राष्ट्रांच्या निर्मितीवर आणि पतन आणि ऱ्हास ह्याच्यावर पूर्ण लक्ष आहे. आणि ज्यावेळेस आपल्याला हे समजतं की देवाचं नियंत्रण देशांवर, राष्ट्रांवर, जगावर आहे, त्यावेळेस आपल्याला एक प्रकारची आशा निर्माण होते, एक प्रकारचा दिलासा मिळतो. परंतु हे जे घडत आहे इतिहासात आणि आज, आणि जे काही पूर्वी घडलेलं, याविषयी आपण पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहूया की देवाच्या दृष्टिकोनातून की देवाचा ह्याच्यामागे काय उद्देश आहे. आता कुणीतरी असं म्हटलं की हिस्ट्री इज हिज स्टोरी. इतिहास ही देवाची कथा आहे. आणि ह्या सिरीजमध्ये आपण पाहू, 2 गोष्टी आपण पाहू की हिस्ट्री किंवा इतिहासावर देवाने कसं नियंत्रण केलं, कसं करत आलेलं आहे, आणि देव राष्ट्रांचा न्याय कसा करतो. आणि दुसरी गोष्ट आपण पाहू, याच्यावरून आपल्याला हे दिसून येईल की देवाचं जर नियंत्रण इतिहासावर, जगावर आहे, तर निश्चितच आपल्याही जीवनावर आहे. आपल्याही जीवनात काय चाललेलं आहे, होणार आहे आणि झालेलं आहे, हे देखील त्याला माहीत आहे. आणि हे आपल्याला कळल्यानंतर आपल्याला एक प्रकारची आशा, एक प्रकारचा दिलासा मिळेल. आता ज्यावेळेस परमेश्वराने मनुष्य निर्माण केला त्यावेळेस त्याने त्याला 2 गोष्टी करायला सांगितल्या. पहिली गोष्टी की त्याने देवाच्या सानिध्यात राहावं, चालावं, देवाला जाणून घ्यावं. कारण मनुष्याला देवाने त्याच्या प्रतिमेत निर्माण केलं होतं की मनुष्य देवाच्या संगतीत, सहवासात राहू शकेल, बोलू चालू शकेल आणि देवाच्या सहवासाचा आनंद घेऊ शकेल. हा पहिला उद्देश होता की त्याला जाणून घ्यावं. आणि शास्त्रातही आपण वाचतो की ज्यावेळेस आदाम आणि हवा यांना देवाने निर्माण केलं त्यावेळेस ते देवाच्या समागमे राहत होते. परमेश्वर त्यांच्याशी बोलत असे आणि ते त्याच्याशी बोलत असतात. म्हणून पहिली गोष्ट, पहिलं मॅन्डेट, पहिली जी आज्ञा देवाने मनुष्याला दिली होती की देवाला अधिक जाणून घेण्यासाठी, त्याच्या सानिध्यात राहण्यासाठी. आणि दुसरी जी आज्ञा होती ती ही
की पृथ्वीवर देवाच्या वतीने सत्ता चालवावी आणि सर्व सृष्टीला मनुष्याने नियंत्रणात ठेवावं. या दोन गोष्टी देवाने करायला सांगितलेल्या होत्या. आता आपण पवित्र शास्त्रातून पाहू की देशांची किंवा राष्ट्रांची निर्मिती कशी झाली. जगाची निर्मिती आपण वाचतो उत्पत्तीच्या पहिल्या अध्यायामध्ये, मानवाची निर्मिती वगैरे. परंतु राष्ट्र किंवा देश आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाषा आणि लोक हे कसे निर्माण झाले, आणि हे आपल्याला पवित्र शास्त्रात याचा उगम आपल्याला आढळतो. आणि राष्ट्रांची निर्मितीचे 3 टप्पे किंवा 3 स्टेजेस आपल्याला आढळतात. पॉईंट जर लिहून घेत असाल तर 3 डिफरंट स्टेजेस ऑफ द नेशन्स. राष्ट्रांच्या निर्मितीचे 3 टप्पे. पहिला टप्पा राष्ट्रांचा उगम. 3 डिफरंट स्टेजेस ऑफ द नेशन्स. द फर्स्ट पॉईंट इज ओरिजिन ऑफ द नेशन्स. राष्ट्रांची निर्मिती किंवा राष्ट्रांची उत्पत्ती, की हे वेगवेगळे भाषा, वेगवेगळे देश यांची सुरुवात कशी झाली, कुठून झाली. उत्पत्तीचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि याचं 18 वचनापासून जर आपण वाचलं तर आपल्याला याची कल्पना येईल. याची पार्श्वभूमी अशी आहे की आदाम हव्वाच्या काळात निर्माण केलेला जग, त्याच्यावर जलप्रलय देवाने पाठवला आणि त्या जगाचा नाश झालेला आहे. पापामुळे, बंडखोरीमुळे देवाने त्या काळातल्या जगाचा न्याय केला आणि नवीन निर्मिती नोहापासून सुरुवात केली. नोहा, त्या काळात नोहा हा एकमेव असा व्यक्ती देवाच्या समागमे राहण्याने त्याला आढळला आणि परमेश्वराची त्याच्यावर कृपादृष्टी झाली. आणि मग आपण वाचतो की कशा रीतीने देवाने त्याला सांगितलं की तो जलप्रलय जगावर आणून जगाचा नाश करणार आहे. आणि मग नोहाने ते तारू बांधलं आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे जलप्रलय आला. आणि हे सर्व झाल्यानंतर नोहाने त्याचे कुटुंब बाहेर आल्यानंतर काय झालं बघा. उत्पत्तीचं पुस्तक 9वा अध्याय आणि वचन 18. जेनेसिस 9:18. नोहाचे पुत्र तारवा बाहेर निघाले. त्यांची नावं शेम, हाम व याफेत अशी होती. म्हणजे 3 मुलं नोहाला होते. याच्यावरून आपल्याला दिसून येतं. हाम हा कनानाचा बाप. हे नोहाचे 3 पुत्र, यांच्यापासून जगभर लोकविस्तार झाला. 19 वचन बघा. यांच्यापासून जगभर लोकांचा विस्तार झाला. म्हणजे जगाची निर्मिती या वचनात सांगितलेलं आहे की सर्व लोकांची निर्मिती ही नोहाच्या 3 पुत्रांपासून झालेली आहे. आणि पुढे जर आपण 27व्या वचनात जर आपण वाचलं तर आपल्याला हे दिसून येतं की देव याफेताचा विस्तार करील, तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि कनान त्याचा दास होईल. आता शेम, हेम, हाम आणि याफेत यांच्यापासून जर आपण डिटेलमध्ये स्टडी केलं, जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला हे जे प्राचीन नावं, त्याचे सध्याचे नावं देशांचे कोणती आहेत, कोणती नाहीत हे दिसून येतं. म्हणजे थोडक्यात हे की जे देश आज पृथ्वीवर आहेत, जे लोक जगात आहेत, त्यांची सुरुवात ह्या नोहाच्या 3 पुत्रांपासून झालेली आहे असं शास्त्र शिकवतं. आणि मग 10वा अध्याय जर आपण पाहिला, उत्पत्तीचा 10वा अध्याय आणि 11व्या अध्यायाची सुरुवात, तर ह्याच्यामध्ये ह्या 3 पुत्रांना जे मुलं झाले आणि त्यांना जे झाले त्यांच्याकडून वेगवेगळे देश, वेगवेगळे लोक हे निर्माण झाले. आपण वाचू उत्पत्ती 10 आणि वचन 1. नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत यांची वंशावळ. जलप्रलयानंतर त्यांना पुत्र झाले. आणि मग याफेताचे पुत्र कोण ते सांगितलेलं आहे. थोडक्यात असं की याफेताच्या पुत्रांकडून जे गोमर, मागोग, मदै हे युरोप आणि आशिया खंडाचे देश निर्माण झालेले आहेत. आता याच्या डिटेलमध्ये आपल्याला जायला इतका वेळ नाही, प्रत्येक नाव आणि आज तो कोणता देश आहे ते. परंतु तुम्हाला जर हे डिटेलमध्ये पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. नंतर हामाचे पुत्र कोण वचन 6 मध्ये सांगितलेलं आहे आणि त्यांचे नावं दिलेले आहेत. आणि मग
15व्या वचनामध्ये कनानाला खून झाला आणि 21व्या वचनात शेम. तर 5वं वचन बघा, यांनी समुद्रतीरीचे निरनिराळे देश फसविले, भाषा, कुळ व राष्ट्र या परतत्वे ते भिन्न भिन्न झाले. म्हणजे भाषा, कुळ आणि राष्ट्र हे याफेतचा पुत्र याफेताकडून निर्माण झालेले हे देश. नंतर हामाचे पुत्र कुश म्हणजे आफ्रिकन खंड, आफ्रिकन देश हे याच्यामध्ये समाविष्ट होतात. आता प्रश्न कदाचित तुमच्या मनात असा येईल की मग भारत देश कोणत्या नोहाच्या पुत्राकडून निर्माण झाला. आणि दुसऱ्या वचनात जर आपण वाचलं, याफेताचे पुत्र गोमर, मागोग, मादै ज्याच्यापासून मेदी पारसी, गोमर ज्याच्यापासून जर्मनी हा देश निर्माण झाला आहे, मागोग, मादै, मेदी पारसी. मागोग म्हणजे सिरिया आणि इथलचा काही भाग. नंतर यावान, तुबाल, मेशेक आणि तिरेस म्हणजे युरोप खंडापासून आता तुबाल, तिरेश याच्यावरून मेशेकला मॉस्को हे नाव झालेलं आहे. तुबाल, टोबोल्स्क म्हणून रशियामध्ये जे एक शहर आहे ते. म्हणजे युरोप खंडापासून तर आशिया खंडात रशियापर्यंतचे ह्या देशांचे नावं याफेताच्या पुत्राचे आहेत. नंतर हामाचे जे पुत्र आहेत कुश वगैरे हे मिडल ईस्ट मध्य पूर्व राष्ट्राचे. आणि मग नंतर आपण जर वाचलं शेम ह्याचे पुत्र आणि त्यांना कोण झालं, तर ह्याच्यापासून पूर्वेकडचे देश चायना, जपान, कोरिया वगैरे हे याच्यामध्ये समाविष्ट आहेत. तर याच्यावरून आपल्याला हेच दिसून येतं की राष्ट्रांची निर्मिती ही नवीन जग जेव्हा नोहापासून सुरू झालं, नोहाच्या कुटुंबापासून, त्या 3 पुत्रापासून, त्या 3 पुत्रांच्या द्वारे आज जे जग आहे आणि देश आणि राष्ट्र आहेत, भाषा आहेत, त्यांची सुरुवात तिथून आहे. म्हणजे काय, तुम्ही आणि मी नोहापासून आलेलो आहोत का? हो. आपण जरी भारतीय असलो तरीही आणि कोणी कोणत्या देशात असल्या तरीही ते नोहाच्या 3 पुत्रापैकी एका पुत्राचे देशाचे नागरिक आहेत असं शास्त्र शिकवतो. आता 10वा अध्याय आणि वचन 31 आणि 32 परत एकदा त्या वचनात काय सांगितलं आहे बघा. उत्पत्ती 10, 31 आणि 32 इथं असं लिहिलेलं आहे, कुळ, भाषा, देश व राष्ट्र या परत्वे ही शेमाची संतती होय. म्हणजे कुळ, भाषा, देश आणि राष्ट्र हे यांच्यापासून निर्माण झाले. पिढ्या व राष्ट्र या परत्वे ही नोहाच्या वंशात कुळे सांगितलेली आहे. जलप्रलयानंतर त्यांची पृथ्वीवर भिन्न भिन्न राष्ट्र झाली. परत एकदा आपण वाचतो की नोहाच्या काळातल्या जलप्रलयानंतर ह्या 3 पुत्रांच्या द्वारे पृथ्वीवर मानवजातीचा विस्तार झाला आणि भिन्न भिन्न राष्ट्र निर्माण झाली. तर पहिला पॉईंट हा की राष्ट्रांचा उगम किंवा राष्ट्रांची निर्मिती ही आपल्याला उत्पत्ती 9, 10 आणि 10 मध्ये आढळते. आता दुसरा पॉईंट, दुसरा जो टप्पा आहे राष्ट्रांविषयीचा तो आहे द स्कॅटरिंग ऑफ द नेशन्स किंवा राष्ट्रांचा विस्तार. की ते एका ठिकाणावरून नोहाची फॅमिली तारवातून बाहेर आल्यानंतर ते एका ठिकाणी होते, त्यांना मुलं झाली, परंतु पृथ्वीभर ते कसे पसरले आणि वेगवेगळ्या भाषा कशा आल्या. आज या जगामध्ये भाषा आहे. आता 11व्या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला आढळतं की वेगवेगळ्या भाषांची निर्मिती कशी झाली आणि राष्ट्रांचा विस्तार कसा झाला. आपली मराठी भाषा किंवा तुमची जी कोणती भाषा असेल तर ती भाषेची सुरुवात कुठून झाली. जरा वाचू. उत्पत्तीचं पुस्तकाचा 11वा अध्याय आणि पहिल्या वचनापासून मी वाचतो, जरा ऐका. सर्व पृथ्वीची एकच भाषा, एकच बोली होती. म्हणजे जोपर्यंत भाषा निर्माण झाल्या नाही तोपर्यंत नोहाच्या फॅमिलीची आणि त्याच्या अगोदरच्या लोकांची एकच भाषा आणि एकच बोली होती. आता ती कोणती होती आपल्याला माहीत नाही, ते महत्त्वाचं नाही आहे, पण शास्त्र एवढंच सांगतं की एक भाषा होती, मग ती कोणती असो.
पुढे असे झाले की पूर्वेकडे जाता जाता त्या लोकांना शिनार देशात एक मैदान लागले. त्या लोकांना म्हणजे हे नोआचे जे 3 पुत्र आणि त्यांचे पुत्र आणि हे सर्व लोक, ही नोआची फॅमिली, नातवंड वगैरे, त्यांना शिनार देशात एक मैदान लागले. तिथे त्यांनी वस्ती केली. म्हणजे आता ते इतर ठिकाणी पांगू लागले. ते एकमेकांना म्हणाले, चला आपण विटा करून पक्क्या भाजू. त्यांनी दगडाऐवजी विटा आणि चुन्याऐवजी डांबर वापरले. मग ते म्हणाले, चला आपणासाठी एक नगर किंवा शहर निर्माण करू आणि गगनचुंबित शिखराचा एक बुरुज बांधू. ह्या रीतीने आपले नाव करू, म्हणजे आपली पृथ्वीवर पांगापांग होणार नाही. आता या ठिकाणी आपण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्यावेळेस परमेश्वराने आदाम हवाला आशीर्वाद दिला होता, तेव्हा सर्व पृथ्वी फलद्रूप व्हावं, पृथ्वी व्यापून टाका हे सांगितलेलं होतं. म्हणजे पृथ्वीभर त्यांनी पसरायचं होतं त्यांच्या संतानाने, हे सांगितलेलं होतं. पण हे लोक देवाने जे सांगितलं त्याच्या विरुद्ध जात आहे. हे लोक जे ह्या ठिकाणी हे म्हणतात की आपण शहर बांधू, एक बुरुज बांधू, हे नोहाच्या पुत्रांचे वंशज आहेत. आणि नोहाला देखील परमेश्वराने आशीर्वाद दिला, सांगितलं होतं की फलद्रूप व्हा, त्याला आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला, पृथ्वी व्यापून टाका. म्हणजे जगभर पसरायला, जगाचा ताबा घ्यायला नोआ आणि त्याच्या फॅमिलीला परत एकदा परमेश्वराने आठवण करून दिलेली होती. पण काय घडलेलं आहे की हे लोक काय म्हणतात बघा, 4थं वचन, आपण एक नगर निर्माण करू, गगनचुंबी शिखराचा एक बुरुज बांधू, ह्या रीतीने आपले नाव करू, म्हणजे आपली पृथ्वीवर पांगापांग होणार नाही. म्हणजे आपली पृथ्वीवर पांगापांग होणार नाही. पण देवाची इच्छा होती की त्यांची पांगापांग व्हावी. त्यांनी सर्व जग व्यापून टाकावं, वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती करून राहावं. पण हे त्याच्या उलट चाललेले आहे. ते म्हणतात आपण एकाच शहरात सगळे एकत्रच राहू, एक उंच टावर बुरुज बांधू आकाशापर्यंत, देवापर्यंत पोहोचण्यासाठी, आणि इथंच सर्वजण राहू. म्हणजे देवाच्या विरुद्ध बंडखोरी आपल्याला पाहायला मिळते. आता 10व्या अध्यायात उत्पत्तीच्या आपण पाहतो की देशांची निर्मिती कशी झाली, कोणापासून झाली. आणि 11व्या अध्यायात आपल्याला पाहायला मिळतं की त्यांचा विस्तार पृथ्वीभर कसा झाला. पुढे काय झालं बघा, वचन 5, तेव्हा मानवपुत्र नगर व बुरुज बांधित होते. म्हणजे हे नोआचे वंशज, नोआच्या 3 मुलांचे, हे शहर बांधायला सुरुवात केली त्यांनी आणि बुरुज बांधित होते. ती पाहण्यास परमेश्वर उतरला. परमेश्वर उतरला म्हणजे काय ॲक्च्युली पृथ्वीवर उतरला असं आहे का? नाही. त्याला काय स्वर्गातून दिसत नाही का? पृथ्वीवर काय चाललेलं माहीत नाही का? आहे. पण याचा अर्थ हा की देवाने विशेष रीतीने त्याची उपस्थिती त्यांच्यामध्ये प्रगट केली. देव विशेष रीतीने त्यांच्यामध्ये उतरून आला. परमेश्वर म्हणाला, पहा हे लोक एक आहेत, ह्या सर्वांची भाषाही एकच आहे आणि हा यांच्या करणीचा केवळ आरंभ आहे. आता या ठिकाणी सुद्धा आपण वाचतो परमेश्वर स्वतः म्हणतो की यांची भाषा एकच आहे. म्हणजे तोपर्यंत एकच भाषा जगात किंवा पृथ्वीवर होती. आणि परमेश्वर काय म्हणतो बघा की हा यांच्या करणीचा केवळ प्रारंभ आहे. देवाने जे सांगितलं त्याच्या उलट चालण्याचा, बंडखोरी करण्याचा हा प्रारंभ आहे, सुरुवात आहे. आणि हे जर वेळीच रोखलं नाही तर यांची पुढची पिढी काय करेल. आणि मग देवाने काय केलं बघा, तर हे जे काही करण्याची योजतील ते करण्यास त्यांना कशानेही अटकाव होणार नाही. त्यांना कोणी थांबवणार नाही, थांबवू शकणार नाही. त्यांनी ठरवलं की आपण हे करणार आणि ते करून राहणारच. हे परमेश्वराने पाहिलं बघा. इथं ह्या लोकांचं ऐक्य होतं, युनिटी होती. परंतु एक गोष्ट आपल्याला आढळतं की देवाने जे सांगितलं होतं की पृथ्वीवर त्यांचे पांगापांग व्हावी, पृथ्वी व्यापून टाका, ते करत नाही आहेत. त्यांना एकाच ठिकाणी एकच शहर बांधून एकाच ठिकाणी राहायचं आहे आणि एक उंच बुरुज बांधून देवापर्यंत पोहोचायचं आहे.
तिसरी गोष्ट, त्यांना स्वतःचं नाव करायचं आहे, म्हणजे आम्ही आपले नाव करू. बघा, 4थ्या अध्यायाच्या शेवटच्या भागात सांगितलं की ह्या रीतीने आपले नाव करू. म्हणजे त्यांना स्वतःचा गौरव करायचा आहे की हे शहर आम्ही बांधलं, आमचं शहर आहे, हा बुरुज आम्ही बांधला, ही बिल्डिंग मी बांधली, हे घर मी बांधलं, हे चर्च मी बांधलं, मी म्हणजे त्यांना स्वतःचं नाव करायचं, देवाचं नाही आहे. म्हणजे बघा, नोहाचे पुत्र आणि त्यांची संतान कशी हळूहळू देवापासून दूर चाललेली आहे. आणि दूर गेले होते म्हणूनच नोहाच्या काळात देवाने जलप्रलय आणला आणि आता परत तेच रिपीट होत आहे. ते देवापासून दूर चाललेले आहे. आणि मग परमेश्वराने काय केलं बघा, वचन 7, तर चला आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू. भाषेचा घोटाळा करू असं परमेश्वर म्हणतो. म्हणजे यांना एकमेकांची भाषा समजावायची नाही. वेगवेगळ्या भाषा झाल्या तर कोणालाच कोणाची भाषा समजणार नाही, गोंधळ होईल. जे काही त्यांनी करायचं ठरवलेलं आहे, जे काही बांधकाम सुरू आहे ते बंद पडेल आणि ते आपोआप पृथ्वीवर त्यांचे पांगापांग होईल. म्हणून देवाने म्हटलं की आपण खाली जाऊन यांच्या भाषेचा घोटाळा करू. 7वं वचन, म्हणजे यांना एकमेकांची भाषा समजायची नाही. नंतर परमेश्वराने तिथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. याप्रमाणे त्यांचे नगर बांधवायचे राहिले. एक भाषा होती म्हणून जोमाने बांधकाम सुरू केलं, परंतु अचानक देवाने भाषा बदलली. बघा, आता या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट हा ऐकून घ्या की भाषा माणसाने तयार नाही केली, भाषा देवाने त्यांना दिली. आणि एक भाषा जी होती त्यांच्या अनेक भाषा झाल्या. ते आपोआप वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. ते काही शिकले नाही, त्यांनी काही तयार केली नाही आहे. ऐकून घ्या, एक भाषा जी आदाम हवापासून नोहापर्यंत एक भाषा जी होती, आता अचानक अनेक भाषा झालेल्या आहेत. म्हणजे बाबेलच्या बुरुजावर आपण पाहतो की देवाने यांना शासन केलं, यांचा न्याय केला, शिक्षा केली, यांची भाषा बदलली. आणि भाषा बदलल्यामुळं काय झालं की गोंधळ झाला बांधकामाला. विटा आणा म्हटलं तर कोणी पाणी न्यायला लागलं, माती आणा म्हटलं तर वेगळं काहीतरी न्यायला लागले. आणि असं करून सगळा गोंधळ झाला आणि शेवटी ते बांधकाम थांबवावं लागलं आणि मग ते वेगळे झाले. आणि ह्या रीतीने देवाने त्यांची पांगापांग केली. आणि मग ज्या भाषेचे जे वंश होता, फॅमिली होती, ती भाषाचे ते वेगळे राहू लागले. असं करून वेगवेगळे ठिकाणी ते जाऊन त्यांनी पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्यांना पांगविले. 8वं वचन बघा, नंतर परमेश्वराने तिथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. ह्याप्रमाणे त्यांचे नगर बांधवायचे राहिले. म्हणून त्या नगराचे नाव बाबेल असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या जगाच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगविले. भाषेचा घोटाळा केला म्हणून त्या ठिकाणचं नाव बाबेल असं पडलं, कालांतराने बॅबिलॉन. आणि बाबेलचा उल्लेख आपल्याला उत्पत्ती तर आढळतोच, पण शास्त्राच्या शेवटच्या पुस्तकात प्रकटीकरणात देखील आढळतो. सुरुवातीला देखील बाबेलचा न्याय आहे, प्रकटीकरणाच्या पुस्तकात देखील बाबेलचा न्याय आहे. आणि बाबेल म्हणजे काय तर भाषांचा घोटाळा. त्या ठिकाणी त्या काळात त्यावेळेस एक भाषा जी होती त्याच्या अनेक भाषा केल्या देवाने. भाषांची सुरुवात देवापासून झाली. देवाने माणसांना भाषा दिली, माणसाने शोध लावला नाही, माणसाने तयार केली नाही. ऐकून घ्या. पण ह्याच्या उलट पेंटेकॉस्टच्या दिवशी आपण वाचतो की ज्यावेळेस पवित्र आत्मा त्या 120 जणांवर उतरला त्यावेळेस ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले, तरी त्यांना ती भाषा येत नव्हती. म्हणजे एक भाषेचे यहुदी शिष्य हिब्री भाषा बोलणारे ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले. म्हणजे वेगवेगळ्या भाषा पेंटेकॉस्टच्या दिवशी
देवाने एकत्र केल्या की येशू ख्रिस्ताचा तारणाचा संदेश सर्व भाषेच्या, देशाच्या, जातीच्या लोकांना जावा. म्हणून त्या ठिकाणी भाषेचा गोंधळ नाही झाला, तर ते वेगवेगळ्या भाषा बोलू लागले आणि त्या भाषा एक केल्या. म्हणजे बाबेलच्या बुरुजावर किंवा या ठिकाणी जे आपण उत्पत्तीत वाचतो की एक भाषापासून अनेक भाषा झाल्या आणि देवाने त्यांना पांगवले. तर पेंटिकॉस्टच्या दिवशी जे भाषेमुळं पांगलेले लोक होते, सर्व देशाचे, जातीच्या, धर्माचे, त्यांना वेगवेगळ्या भाषेतून बोलताना ऐकलं आणि त्यांनी प्रभूवर विश्वास ठेवला. तर दुसरा जो पॉईंट आहे की स्कॅटरिंग ऑफ द नेशन्स, की राष्ट्रांचा विस्तार कसा झाला, तर ह्या रीतीने झाला. पूर्वी एक भाषा होती, त्यांनी एकच शहर आणि एकाच ठिकाणी राहायचं ठरवलं आणि एक बुरुज बांधून देवापर्यंत पोहोचायचं ठरवलं आणि देवाने त्यांच्या भाषा बदलून टाकल्या आणि वेगवेगळ्या भाषा जगामध्ये निर्माण झाल्या. आणि मग हे जे वेगवेगळ्या देशाचे लोक वेगवेगळ्या ठिकाणी पांगळे, यांची संतती, यांच्याद्वारे वेगवेगळे धर्म आणि वेगवेगळ्या चालीरीती उदयास आल्या. हा इतिहास आहे. परंतु इतिहासाची सुरुवात कुठं झाली, तर ते पवित्र शास्त्रात आपल्याला आढळते. आपण देशांचा इतिहास स्टडी करू शकतो, धर्मांचा इतिहास, भारत देशाचा, कोणत्याही देशाचा, परंतु त्यांची सुरुवात कुठून झाली, तर ते इथून झाली, हे पवित्र शास्त्रात सांगितलेलं आहे. म्हणून देशांची किंवा राष्ट्रांची निर्मिती कशी झाली हे आपण पाहत असताना 3 टप्प्याने झालेली आहे. पहिले म्हणजे राष्ट्रांचा उगम. राष्ट्रांचा उगम नोआच्या 3 पुत्रांपासून झाला, वेगवेगळे देश, वेगवेगळे लोक. दुसरी गोष्ट, राष्ट्रांचा विस्तार, पृथ्वीवर ते कसे पांगले गेले, का पांगले गेले, याचं कारण आपण पाहिलं. आणि तिसरा जो टप्पा आहे की या वेगवेगळ्या राष्ट्रांसाठी देवाचा उद्देश नेमका काय आहे, व्हॉट इज गॉड्स पर्पज फॉर द नेशन. तिसरा पॉईंट, राष्ट्रांसाठी देवाचा उद्देश, की वेगवेगळे देश, वेगवेगळ्या भाषा, राष्ट्र हे कशासाठी निर्माण केले. आणि हा उद्देश आपल्याला प्रेषितांची कृत्याच्या 17व्या अध्यायात आढळतो. नव्या काळातील प्रेषितांची कृत्याचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि वचनं 24 ते 26 जर आपण वाचलं, तर या ठिकाणी पाऊल ज्यावेळेस करिंथ या ठिकाणी गेला, अथेना ग्रीस या ठिकाणी गेला आणि तिथे त्यांना काही लोक आढळले. नवीन ठिकाणी ज्यावेळेस तो त्यांना उपदेश करू लागला, त्यावेळेस त्याने काय सांगितलं बघा. प्रेषितांची कृत्ये 17 आणि 22व्या वचनापासून आपण वाचूया. तेव्हा पाऊल अरियोपागच्या मध्यभागी उभा राहून म्हणाला, अहो अथेनेकरांनो, तुम्ही दैवतांना फार मान देणारे आहात असे मला दिसते. का तर मी फिरता फिरता तुमच्या पूज्य वस्तू पाहिल्या, त्यात अज्ञात देवाला ही अक्षरे लिहिलेली वेदी मला आढळली, ज्याचे तुम्ही न ओळखता भजन करता ते मी तुम्हाला जाहीर करतो. म्हणजे ज्या देवाची तुम्हाला ओळख नाही, म्हणजे तुम्ही सर्व देवांची मंदिरं बांधलेली आहेत, पण असं एक मंदिर मी पाहिलं की ज्याचं कोणत्याही देवाच्या नावाने नव्हतं, पण अज्ञात देवाला लिहिलं. समजा जर एखादा देव चुकून राहून गेला तर त्या देवाचा कोप होऊ नये म्हणून त्यांनी ते मंदिर बांधलेलं अज्ञात देवाला. आणि पाऊलाने तो पॉईंट पकडला आणि सांगितलं की हे अज्ञात देवाविषयी मी आता तुम्हाला सांगतो. आणि मग त्याने काय सांगितलं बघा, वचन 24, ज्या देवाने जग व त्यातले अवघे केले, तो आकाशाचा व पृथ्वीचा प्रभू आहे. म्हणजे निर्माण करत आहे, म्हणून तो हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. आणि त्याला काही उणे आहे म्हणून मनुष्यांच्या हाताने त्याची सेवा घडावी असे नाही, की मनुष्याने सेवा केली तरच त्याचं काहीतरी होईल असं नाही. त्याला मनुष्यांच्या सेवेची, भक्तीची गरज नाही हे तो म्हणतो. तर जीवन, प्राण व सर्व काही तोच सर्वांना देतो.
म्हणजे त्याने मनुष्य घडवले. माणूस देव घडवू नाही शकत. देवाने माणूस आणि सृष्टी घडवलेली आहे. हे पाऊल त्यांना सांगत आहे की तो सृष्टीचा निर्माण करता देव आहे. आणि म्हणून शास्त्रात सांगितलं आहे 1 कोरिंथ याचा 8वा अध्याय 5व्या वचनात की जगात असले असे बहुत देव बहुत प्रभू आहेत, परंतु निर्माण करता एक आहे. आपणाला एकच पिता आहे आणि एकच मध्यस्थ प्रभू येशू ख्रिस्त आहे, हे स्पष्ट केलेलं आहे. आणि मग 26व्या वचनात तो काय म्हणतो बघा. आणि एकापासून सर्व मनुष्यांची सर्व राष्ट्र उत्पन्न करून त्यांनी सगळ्या पृष्ठभागावर राहावे असे त्याने केले, आणि त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तींच्या सीमा त्याने ठरवल्या. आता या ठिकाणी पाऊल एक महत्त्वाचा पॉईंट ह्या लोकांना सांगत आहे, जरा ऐका. त्या एकापासून मनुष्यांची सर्व राष्ट्रे उत्पन्न करून, आणि तो एक म्हणजे कोण? आदाम. सर्व राष्ट्रे उत्पन्न करून त्यांनी सगळ्या पृष्ठभागावर राहावे असे त्याने केले. तो म्हणतो की तुम्ही वेगळ्या जातीचे, धर्माचे, देशाचे, मी वेगळ्या देशात, भाषेचा, परंतु आपल्या सर्वांना निर्माण करणारा एक आहे आणि त्याने आपल्याला निर्माण केलेलं आहे, असं पाऊल ह्या विदेशी विधर्मी लोकांना सांगत आहे. आणि त्यांचे नेमलेले समय, म्हणजे देशांचे नेमलेले समय असतात. 26वा वचन बघा, प्रेषितांचे कृत्य 17 आणि 26. त्याने त्यांचे नेमलेले समय, की प्रत्येक देश, आणि इतिहास जर आपण स्टडी केला तर एक देश जास्तीत जास्त 100 ते 150 वर्षाच्या आसपास टिकून राहतो. नंतर तो देश, दुसरे देश येऊन त्याला कॅप्चर करतात, तो स्वातंत्र्य गमावतो. ह्या रीतीने देशांचं इतिहासात काय झालं हे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून राष्ट्रांचे समय हे त्याने निर्माण केलेले आहे, की कोणता देश किती वर्ष टिकावा, किती वर्षानंतर स्वतंत्र व्हावा, किती वर्ष ते गुलामगिरीत राहावं, हे त्याने नेमलेलं आहे. आणि त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या. म्हणजे देशांच्या बॉर्डर, सीमा ह्या देवाने ठरवलेल्या आहेत. आणि त्याप्रमाणेच त्या जातीचे, देशाचे लोक तिथे जाऊन वस्ती करून राहायला लागलेले आहे. नंतर संयुक्त राष्ट्र संघ झालं, नंतर वेगवेगळे हे, परंतु प्राचीन काळापासून ज्या देशांच्या बाउंड्री ह्या परमेश्वराने ठरवलेल्या आहेत, लक्षात घ्या. आणि याचा उद्देश काय? त्याचा उद्देश, देशांच्या निर्मितीचा उद्देश काय? 27व्या वचनात सांगितलेलं आहे, अशासाठी की त्यांनी देवाचा शोध करावा. आता आपल्याला माहिती आहे की प्रत्येक देशाचे जवळजवळ वेगवेगळे दैवता आहेत, त्यांचे मंदिरं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, वेगवेगळ्या धार्मिक प्रथा आहेत. परंतु पाऊल म्हणतो की सर्व देशांच्या लोकांचा निर्माण करता देव एकच आहे. आपण एकाच देवाची निर्मिती आहोत. आणि मग तो म्हणतो की ह्याचा उद्देश देवाचा काय आहे, की त्यांनी देवाचा शोध करावा, म्हणजे चाचपडत त्याला कसे तरी मिळवून घ्यावे. तो आपल्या एकातील कोणापासूनही दूर नाही. म्हणजे देवाचा उद्देश राष्ट्रांसाठी काय आहे, की प्रत्येक राष्ट्राने, भाषेच्या लोकांनी त्या निर्माणकर्त्या देवाला ओळखावं आणि त्याच्याकडे वळावं. That they may know the Creator God and turn to Him. That is God's purpose for the nations. आता उत्पत्तीच्या 10व्या अध्यायामध्ये 70 राष्ट्रांचा उल्लेख आहे, 70 देशांचा. परंतु त्याच्यापैकी काही देश आज अस्तित्वात नाही आहेत, ते नष्ट झाले. आणि नष्ट का झाले हे आपण येणाऱ्या संदेशात पाहू, की काही देश इतिहासातले नष्ट का झाले, का होत आहेत, आणि नवीन देश का निर्माण होतात, हे पण येणाऱ्या संदेशात ह्या स्टडीमध्ये आपण पाहू. तर आता एवढं ध्यानात ठेवा की परमेश्वराचे उद्देश हा आहे की परमेश्वर म्हणतो की मी त्यांना संधी देत आहे की त्यांनी माझ्याकडे वळावं, माझी भक्ती करावी, मी कोण आहे हे जाणून घ्यावं. आणि हा उद्देश पाऊल ह्या लोकांना सांगत आहे. आणि तो उद्देश शास्त्रात तुमच्या आणि माझ्यासाठी लिहिलेला आहे की देश, राष्ट्र, भाषा,
म्हणून येशू ख्रिस्ताची सुवार्ता ही जगासाठी आहे, सर्व राष्ट्रात, सर्व देश, सर्व भाषा, सर्व लोकांसाठी. कारण देवाची इच्छा आहे की सर्वांनी त्याच्याकडे वळावं, सर्वांनी त्याला ओळखावं की तो कोण आहे, आणि कसे तरी त्याला जाणून घ्यावे, त्याला ओळखावे. आणि देवाने माणसाला दोन प्रकारे स्वतःचं प्रकटीकरण दिलेलं आहे. एक निसर्गावरून, की जी निर्माण केलेली सृष्टी तिच्यावरून, की माणसाकडून कोणताही सबब किंवा एक्सक्यूज नाही की हे आपोआप झालं. आणि दुसरं जो एव्हिडन्स, दुसरा जो पुरावा, दुसरं जे प्रकटीकरण ज्याने माणूस देवाला जाणून घेऊ शकतो, ते म्हणजे त्याचं कॉन्शियन्स किंवा सद्विवेक बुद्धी किंवा मन, इंटरनल एव्हिडन्स. आणि हे रोमकरास पत्र 1:18 आणि 19 मध्ये आहे. रोमकरास 1:18 आणि 19 दोन पुरावे, दोन गोष्टीच्याद्वारे माणूस देव आहे हे समजू शकतो. बाहेरील प्रकटीकरण निसर्गाच्या द्वारे, की हे आपोआप झालं नाही, कोणीतरी निर्माण केलेलं आहे. आणि दुसरं प्रकटीकरण माणसाचं मन किंवा बुद्धी, की काय बरं काय वाईट हे प्रत्येकाला माहीत आहे. देव आहे हे प्रत्येकाला माहीत आहे. तिथून जर सुरू करून जर शोध केला तर माणूस देवापर्यंत, सत्याच्या ज्ञानापर्यंत पोहोचू शकतो. तर ह्या दोन गोष्टी त्याने सांगितल्या. परंतु मानवजात देवापासून दूर गेली, आणि म्हणून त्याने वेगवेगळे देव, वेगवेगळे चालीरीती आणि वेगवेगळ्या प्रकारची निसर्गाची, पशुपक्ष्यांची भक्ती सुरू केली, हे रोमकरास पत्रात सांगितलेलं आहे. आता ह्याच्यावरून आपल्याला कोणते महत्त्वाचे धडे शिकायला मिळतात, महत्त्वाचे पॉईंट हे जे आपण पाहिलं राष्ट्रांचा उभा. पहिली गोष्ट की राष्ट्रांचे ऐक्य. पहिला पॉईंट हा, सम ऑब्झर्वेशन्स. ऑब्झर्वेशन नंबर 1, द युनिटी ऑफ द नेशन्स. वी ऑल केम थ्रू नोआज फॅमिली, की आपण सर्व नोआच्या फॅमिलीतून आलेलो आहोत. सर्वजण आपण एक आहोत, राष्ट्रांचे ऐक्य. म्हणून प्रेषित 17:26 मध्ये तो म्हणतो की आपण सर्व एकाच रक्ताचे आहोत. देवाने सर्वांना एकाच रक्ताचं निर्माण केलेलं आहे. दुसरी गोष्ट जी आपल्याला पाहायला मिळते ही, की आपले जे पूर्वज आहेत त्यांचे गुण, त्यांचा स्वभाव आपल्यामध्ये आढळून येतो. आता उत्पत्तीच्या पुस्तकात जर आपण वाचलं तर नोआचे 3 पुत्र जे होते, शेम, हाम आणि याफेत. आता हाम याने काय केलं आपल्याला माहीत आहे, की त्याने एक दिवशी आपला बाप नोहा, जो द्राक्षरस पिऊन त्याच्या डेऱ्यात पडलेला होता, त्याला उघडा वागडा पाहिलं. आणि त्याच्यापासून म्हणजे हाम हॅड अ मॉरल वीकनेस. तो नैतिकरित्या भ्रष्ट असा होता स्वभावाने. आणि म्हणून त्याची संतती किंवा त्याच्या घरातले, त्या देशाचे लोक, आता आपण पाहतो की काही देशामध्ये ही अत्यंत अनैतिकरित्या किंवा नैतिकरित्या भ्रष्ट असे लोक नाही देश आहे, आपोआपच स्वभावाने. काही देशाचे लोक एकदम धार्मिक आहे, देवभीरू आहे. काही देशाचे लोक एकदम जंगली असतो, आफ्रिकन देशासारखे आहे. तर हे स्वभाव लोकांच्या कशामुळं, त्यांचे पूर्वज तसे होते म्हणून. म्हणजे दुसरा पॉईंट, दुसरी गोष्टी, की देर इज अ टेंडन्सी टू फॉलो द कॅरेक्टर ट्रेट्स ऑफ द एन्सेस्टर्स. आपल्या पूर्वजांचं जे कॅरेक्टर किंवा स्वभाव आहे तो आपोआप आपल्यामध्ये येतो. म्हणून ज्या घराण्याचे, ज्या स्वभावाचे ते होते, त्यांच्यापासून निर्माण झालेले लोक किंवा देश, त्यांचा स्वभाव, त्यांचे गुणधर्म तसेच राहिले. काही क्रूर, जसं आपण वाचतो शास्त्रात अश्शूरियन, की जे अस्तित्वात नाही, तर ते अतिशय क्रूर असे होते अश्शूरी लोक. कारण अश्शूरी लोक ज्यांच्यापासून निर्माण झाले, तो पुत्र शेम, हाम, याफेत यांचे जे पुत्र झाले, त्यांचा तो पुत्र ज्या स्वभावाचा होता त्या स्वभावाचे पुत्र आणि कन्या झाले, आणि तसेच ते देश झालेले. उत्पत्ती 10 मध्ये आपण असंही वाचतो की
कनानी लोकांबद्दल की कनानी लोक अतिशय दुष्ट आणि भ्रष्ट होते. नंतर आपण निम्रोदाबद्दल वाचतो की निम्रोद ज्याने निनवे शहर बांधलं इतिहास सांगतो, तो अतिशय क्रूर असा होता आणि म्हणून त्याच देशाचे लोक क्रूर असे झाले. तर हे जे स्वभाव काही काही देशाच्या लोकांचे किंवा ज्या गुणधर्म हे पूर्वजांपासून आलेले आहे. तिसरी गोष्ट आपण याच्यावरून आपल्याला जे दिसून येते ती ही की देवाने जर हस्तक्षेप केला नाही आणि पाप आवरलं नाही, न्याय केला नाही, शिक्षा केली नाही, तर मानवजातीचे कोणतेही देश अस्तित्वात राहणार नाही. परंतु परमेश्वर हस्तक्षेप करतो, दुष्टांची शिक्षा करतो, म्हणून बाकीचे देश बाकीचे लोक वाचतात. म्हणून तिसरा पॉईंट हा की विदाउट गॉड्स इंटरव्हेन्शन ऑल पीपल विल बी कम्प्लिटली लॉस्ट. देवाने जर हस्तक्षेप केला नसता इतिहास, देवाने जर, तर आजपर्यंत जे दुष्ट क्रूर राष्ट्र होऊन गेले त्यांनी जग आणि बाकीचे लोक केव्हाच नष्ट केले असते. पण वेळोवेळी परमेश्वर पृथ्वीवर राष्ट्रामध्ये हस्तक्षेप करत आला, म्हणून हे अजूनपर्यंत टिकलेलं आहे, अस्तित्वात आहे. आणि चौथी गोष्ट, चौथा पॉईंट हा प्रकटीकरण 5 आणि 9 मध्ये आपण वाचतो की त्याच्यापुढे म्हणजे परमेश्वरापुढे प्रत्येक देशातून, राष्ट्रातून, वंशातून, भाषेतून लोक त्याच्यापुढे उभे राहिलेले मी पाहिले, असं योहान लिहितं. म्हणजे स्वर्गामध्ये, चौथा पॉईंट, स्वर्गामध्ये प्रत्येक देशाचे, भाषेचे, जातीचे, कुळाचे लोक ते असणार आहेत. कारण का? कारण सर्व राष्ट्र हे परमेश्वराने निर्माण केले आहे. म्हणून स्वर्गात प्रत्येक देशाचा, भाषेचा, जातीचा प्रतिनिधी असणार आहे. हे 4 पॉईंट, 4 गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात. आता आज आपण इथेच थांबू आणि पुढच्या भागामध्ये आपण पाहू की परमेश्वर पृथ्वीवरील देशांवर कसं नियंत्रण करतो, कसं एकाला सत्तेवर आणतो, दुसऱ्याला सत्ताभ्रष्ट करतो. हाऊ गॉड कंट्रोल्स द नेशन्स, हे आपण पुढच्या स्टडीत पाहू. परमेश्वर हे वचन आशीर्वादित करू.